पाहत आहोत आजचा दुसरा दिवस श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर मूर्ती प्रांतातील शरण सोहळा काल झाला आणि स्वामींच्या जीवन चरित्रावरती चालू असलेला कथेचा आजचा दुसरा दिवस निमंत्रण कोळी कन्या पुत्र होती सात्विक तयांचा हरिक वाटे देवा अंतकरणातून प्रेम जेव्हा माझ्या वडिलांची निराश का देवा तुझी चरण सेवा स्वामी दूता त्या महान वाक्याप्रमाणे श्री दयानंद निळोबा फंड नगराष्ट्र विनायक रोड रांजणगाव गणपती या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर अंबाव फंड त्यांचे बंधू श्री निळोबा रामभाऊ फंड आणि श्री तुकाराम रामभाऊ फंड आलेल्या सर्व स्वामी भक्तांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत मी कथा व्यास मंचाच्या वतीने करतो। उभे राहिलेले जेवढे असतील ना त्यांना विनंती, आपण स्वामींपेक्षा मोठे नाही, बसून घ्या। मी काल पण बोललो, हा ऑर्केस्ट्रा शो नाही, नको त्या ठिकाणी लोक पुढे येऊन बसतात आणि देवाचं म्हटल्यावर मागे जाऊन बसतात। बरोबर आहे ना? मुलगी हलवा जरा। काही लोकांना रुचत नाही, पचत नाही, ते तुमचा दोष नाही। आता स्वामींच्या कथेमध्ये त्याचा भाग आलेला आहे, म्हणून सर्व स्वामी भक्तांचं मी ह्या ठिकाणी कथा व्यास मंचाच्या वतीनं, संत निळोबा ट्रस्ट रांजणगावच्या वतीनं सर्व स्वामी भक्तांचं ह्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा असणार आपला कथेचा दुसरा दिवस। कथा व्यासपीठावरती विराजमान असलेले माझे सर्व सहकारी नामोल्लेख काल झालेला आहे, वेळ घालवत नाही, वेळ झालेला आहे। काही अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात सुद्धा स्वामी करतात। म्हणून काल आपण पाहिलं, स्वामींचं प्रागट्यकरण करायचं असेल तर पहिल्यांदा असणारे स्वामींचा मूळ अवतार कुठला? पतिव्रता जैसे भ्रतार प्रमाण आम्ही नारायण तैशा करू। माझ्या माता माऊल्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा बरोबर। कारण मी कालच सांगितलं होतं, ह्या ठिकाणी भारत देशाची माता, तिला म्हणतात सुसंस्कृत असणारी माता। आज माझ्या माता माऊल्यांनी सर्वांनी पदर डोक्यावरती घेतलेले। स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य प्राप्त करून देव, तुमच्या जीवनात सगळ्या सुख प्राप्त हो। मर्यादा असतात, म्हणून काल असणाऱ्या दत्तात्रय भगवंताचं प्रागट्यकरण करत असताना शेवटचं आपण चित्रीकरण पाहिलेलं आहे तुम्ही। आम्ही ज्यांना ज्ञानाचा गर्व आहे, ज्यांना आपल्या पतीचा गर्व आहे, अशा असणाऱ्या तिन्ही देवतांच्या असणाऱ्या पत्नी, धर्मपत्नी सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती, एक सर्वसामान्य मृत्यू लोकात आल्यानंतर आपल्या पतीची निष्काम वृत्तीने जर, निष्ठेने जर सेवा केली, अंतकरणातून जर सेवा केली, तर ब्रह्मांडाच्या नायकांचं रूपांतर बालकामध्ये करण्याची जिची ताकद आहे तिला म्हणतात अनसूया। शरणागती पत्करली, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंत। स्वर बरोबर आहे? जीवनामध्ये कधी कधी वाकायला शिका। प्रथमतः त्यांचा अपमान केला, अनुसया मातेचा त्यांच्या घरी जाऊन अपमान केला। काही काही लोक जीवनामध्ये कालची कथेतून आपल्याला काय बोध घेऊन जायचं म्हणून मी स्पर्श करून पुढे चाललेलो। काही लोक वागते नाही, काही लोक विचित्र असणारे एकमेकाला बोलतात, काही लोक घरी जाऊन बोलतात। तसं ह्या तिन्ही पत्न्यांनी सांगितलं, काहीतरी भानामती केली, आमची पती बाल्यावस्थेमध्ये आणले, पण त्यांनी सांगितलं तुम्ही जर स्वतःला महान पतिव्रता समजत असाल तर आपापले पती ओळखून घेऊन जावा। तिन्ही समान दिसणारे बालक, सृष्टी निर्माण करणारा प्रजापती ब्रह्मदेव, भरण पोषण करणारा आमचा विष्णू नारायण, आणि तुम्हा आम्हाला कुठल्या दिवशी घेऊन जायचं नाही, आम्हाला आज्ञा द्यायची असणारे संहार करणारे महादेव, कोणालाच ओळखा ना। आणि सगळं करा सगळं, पण जीवनातला ज्या दिवशी अहंकार तुम्ही सोडसाल त्या दिवशी स्वामीची कृपा दृष्टी तुमच्यावर होईल। इथं चप्पल काढल्यानंतर मी कोण आहे
सोडून द्या अभिमान अभिमान गेला तुका घन देवधारा तुका घन देवधारा तुका कोण आहे हे संपून टाका. मी कशा करता आलो याची जागृत अवस्था दाखवा. आता बसलेल्यांपैकी बोलत जावं कथेमध्ये बस. तुम्ही आम्ही जागे आहेत का झोपलेलो? जागे नक्की. मग जागे असतो तर या ठिकाणी बसायला जागा नसती. कोणी जागे असतो तर आम्ही घरी गेलो नसतो. वरती जा महाबळेश्वरला जेवढी थंड हवा लागणार नाही तेवढी स्वामींनी रांजणगावात तुम्हाला आम्हाला दिली. जा बोलतो एकदा वरती जाऊन बघा. खाली येऊशी वाटत असं वाटतं इथंच बसावं. दयानंद भाऊ काही दिवसांनी इकडनं प्लेअर उभे करून सगळं असणार हे वरती असेल भव्य दिव्य करून टाक आणि होईल. आम्ही बाह्य असणाऱ्या नजरेने फक्त असणार शरीर रूपी नजरेने जागा आहे पण अंतर्मनानं आणि ती अंतर्दृष्टी जेव्हा येईल तेव्हा अहंकार गळून पडतो. शरणांगती पत्करली अभिमान गळून पडला आणि आपापल्या पतींना घेऊन पुन्हा असणारा जगाचा कारभार करण्यासाठी ह्या विश्वाचा कारभार करण्यासाठी त्या तिन्ही राण्या स्वर्गामध्ये परतलेल्या आहेत. पण ज्या वेळेस माझ्या अनुसया मातेला वरदान मागायला सांगितलं त्यावेळेस सांगितलं तुम्ही माझ्या मांडीवरती खेळलेत बाबांनो. आता मी तुमची आई झाली आणि तुम्ही माझे लेकरं झाले. कारण आईला लेकराचं प्रेम किती असतं माहिती ना. माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात लेकराचं ना आईचं. ऐसी काल मी तुम्हाला एक हे सांगितलं होतं माहिती. असे तुम्ही टाळ्या वाजवणार नाही. किती महाराजांची डोके आपटली काही केलं तरी तुम्ही ऐकणार नाही. पण एक प्रमाण झालं का वाजवायला काय हरकत आहे. अशा टाळ्या ना का अशा काहींचे काय काय गुताड्याच्या टाळ्या वाजवायला लागल्या ठेव का अशी. कारण गुताडा झालाय ना घरी संसारातला गुताडा. अरे वाजवायची असली टाळी ना तर मनातून वाजवा.
अशी टाळी जर वाजवली ना, मी काल सांगितलं टाळीचं रक्ताभिसरण क्रिया वगैरे पूर्वरत होते, काय होतं. हा जोरात जोरात टाळ्या वाजवा, हसून वाजवा जरा. आता जरा चेहऱ्यावर एवढा भाव आला, तुम्ही कथेला बसलेत. असे ना असे प्रफुल्लित काही काहींचे चेहरे जर पाहिलं तर वाटतं पाहत राहावं. काही काहींचे चेहरे पाहिले तर समजायचं कायम तोंडावरती गौरी फोडल्यासारखं. असं दुपटण्यासारखं राहायचं नाही, दळकण्यासारखं राहायचं नाही. स्वामी यांना धारा देत नाहीत, लक्षात राहू द्या. वेगवेगळी कथा आता तुम्हाला श्रवण करायला मिळत. म्हणून तिघांना सुद्धा सांगितलं का मी तुमची माता आहे, तुम्ही तिघांनी माझ्या असणाऱ्या बालक म्हणून राहावं. म्हणून ब्रह्मदेव चंद्र झाले, विष्णू दत्त झाले आणि महेश माझे असणारे दुर्वास झाले. आणि दोघांचे असणारं तेज असणाऱ्या विष्णुमयतून त्रिमूर्ती असणारा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा जाणार. सर्वांनी हात वरती करून अवधूत चिंतन भगवान. तुमच्या मुखातनं जोपर्यंत जय जोरात आवाज येत नाही तोपर्यंत हात खालीच घ्यायला होत नाही. अवधूत चिंतन दिगंबरा अनुसयासूत भगवान दत्तात्रय महाराज की जय. जेवढे म्हणले असतील त्यांना धन्यवाद. पण दत्तात्रयाच्या अनेक कथा आम्ही ऐकल्यात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला मस्त असणारा एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकर अवतारी स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं तेज असणारे हा भूतलावरती आलं, पण त्याची काही कारण आहेत. कशासाठी आले? परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृत्या धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म अवतार घेसी, धर्म अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्तांचा उद्धार करण्यासाठी माझे असणारे जगाचे मालक अवतारला येतात. त्यातला भगवान दत्तात्रयाचा अवतार. म्हणून पुढं भगवान दत्तात्रय श्रीपाद वल्लभ असणाऱ्या स्वामींच्या रूपाने प्रागट्यकरण झाले. तदनंतर अवतार कार्य पुढं 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 होत गुप्त अवस्थेमध्ये पुन्हा नरसिंह सरस्वतीच्या रूपाने कर्दळी वनामध्ये प्रागट्यकरण कार्यभाग हे करून कर्दळी वनामध्ये गुप्त झालेले तेच पुढे स्वामी समर्थ म्हणून ज्यांचं मंदिर आम्ही उभं केलं, तो चौथा अवतार स्वामी समर्थ. ती कथा आपण पाहणार आहे. प्रागट्यकरण झाल्यानंतर देहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून स्वामी. बरेच लोक म्हणतात तीर्थयात्रा करायची नाही. जवळ हे सकळ सिद्धी आहे हात चालवया पाय. जोपर्यंत आपला हात पाय चालतात तोपर्यंत असणाऱ्या तीर्थयात्रेला जायला काय हरकत नाही, पण ती मनाने केली पाहिजे. आणि जात असताना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ मिळवण्यासाठी काहीतरी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून त्याच्या असणाऱ्या तीर्थयात्रेचं असणारं पुण्य आपल्या पदरात पडलं पाहिजे. का गेले स्वामी? का कर्दळी वनामध्ये प्रागट्यकरण झाल्यानंतर तिथेच थांबले नाही? तिथं मोठा मठ झाला असता, मंदिर झालं असतं, पण नाही. हा भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी माझे स्वामी वनवन रानावनातून
मनात इच्छा झाली जगन्नाथपुरीला जावं. जगन्नाथपुरीला कोण कोण गेले बोटवर करा बरं. जे गेले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी नाही वाजवल्या, कारण दुसऱ्याला मोठेपणा करूनच द्यायचा नाही. वाजवा जोरात टाळ्या. मग जगन्नाथपुरीला गेल्यानंतर माझ्या जगन्नाथाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आलवणी बुवा एक ब्रह्मचार्य व्रत करणारे, धारण करणारे, तीर्थयात्रा करत करत, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नियम सिद्ध नाही. नित्याचा नियम आहे. पावलो पावले असणारं भगवंताचं नामस्मरण करत आलवणी बुवा जगन्नाथपुरीला येतात. पण त्या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडते. आता काही काही लोकांची प्रकृती बिघडते का नाही? मुडकी हलवा जरा, असं तर करा नाही. आता काही काही बसल्या जागेवर म्हणतात अगं आय आय लई कंबर गेली का नाही? तसं शारीरिक साथ देईना, चौघजण शिष्य बरोबर आहे. आणि आता इथे बरेच जण स्वामी समर्थाच्या मंदिरात आले, पण काही काही लोक स्वतःला काहीतरी समजून येतात. हे भुकेने व्याकुळ झालेले आणि मंदिराच्या खालीच बसलेले होते जगन्नाथपुरीच्या. पोटात अन्नाचा कण नाही, राधा अवस्था झाली. ब्रह्मचर्य व्रत पाळलेले, कोणाकडे मागायचं नाही, मिळेल तेच खायचं, असं काहींचं असतं. काही काही लोकांचं जीवन फार साधं आहे. आणि आज सुद्धा हे विश्व कोणाच्या सत्तेवर चाललं असं तर एक लक्षात राहू द्या, नीती तत्वाने जगणारी माणसं, नीती तत्वाने असणारं, निष्ठेने जगणारी माणसं, ज्यांनी जन्म दिला त्याला आठवणारी माणसं, आणि ज्यांच्याकडून मिळला त्यांची सेवा करणारी माणसं, यांच्यामुळंच असणारा जग ठरलेलं आहे. 2019 साली माझ्या असणाऱ्या ब्रह्मांड मालकाने दाखवलं तुम्हाला आम्हाला प्लॅस्टिक. आठवतं ना? नाही आठवत? आणि हे पहा असं मास्क, त्याला म्हणतात मुस्क. बाद झाला आता. एका स्वामी सेवकाने इथे यायचं आणि हे घेऊन तिथे ठेवायचं. आता बरोबर एखादा असलं तर लक्षात राहू. आणि याचं नंतर आहे ना, सकाळी पारायणाला जी लोक बसतात ना भाऊ, त्यांच्यासाठी प्रसाद करा. ज्या ज्या माझ्या माता माऊल्यांनी रिकाम्या हाताने आल्या नाही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि ज्या ज्या आल्या असतील रिकाम्या हाताने, त्यांनी दर्शन घ्यायला आल्यानंतर यातलं एक एक प्रसाद घरी घेऊन जा. फार तुमची प्रॉपर्टी कमी होईल. देवाकडे गेलं का ₹1.25 असणारं कोटभर रुपये मागायचं. पण कधी कधी इथं आल्यानंतर यातला एखाद्या केळीचा घास एखाद्या भुकेल्याने घातलं आणि त्याच्या मुखात गेला तर माझा स्वामी तुम्हाला आशीर्वाद नाही देणार. जीवनामध्ये हे घ्या, कथा काय, परमार्थ काय, अध्यात्म काय. आलवणी बुवा बसलेले आहेत का? आलवणी नाव का? तर कधीही असणारे आपल्या जेवणामध्ये कधीही मिठाचा वापर न केला म्हणून त्यांना आलवणी बुवा म्हटलेले. मिठाचा वापर बिलकुल केलेला नाही. आणि बसलेल्या अवस्थेमध्ये असताना 4ही शिष्य सेवा करायचं काम चाललेलं असं. कोणी वारा घालतं असं. आणि मी एक सांगू का, तुम्हाला जर खरे स्वामी पाहिजे असेल ना तर जन्माला घालणाऱ्या मायबापाची शेवटपर्यंत सेवा करा. माझा स्वामी तुमच्या दारात येईल. हे जर तुमच्या ज्याने होत नसेल, ते वृद्धाश्रमामध्ये असेल, तुम्ही कोट रुपये कुठेही जाऊन देणगी देत असाल, तर ज्याची पाय रोज दाबणारी लक्ष्मी तुमच्या आमच्या घरात किती दिवस राहायचं, किती दिवस तुम्हाला आम्हाला केव्हा दरिद्री करायचं, त्या देवाला जाऊन तुम्ही आम्ही काय दान करणार आहे? दानपेटीत टाकलेलं दान भगवंताला काय प्रिय? सोनं नाणं ह्या 84 लक्ष खाणी निर्माण करणारा एक असा जगाचा परमात्मा तो ब्रह्म आहे, तो तुम्हाला आम्हाला नाही कळला. तुम्ही आम्ही वेगळ्या वेगळ्या रूपाने पाहत राहिलो. आलवणी बुवाची अवस्था सगळेजण पाहतात.
जसं तुम्ही आता एखादा इथं खाली 4 जण भिक्षुक बसलेले असतील आणि येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणतो द्या ना द्या ना म्हणतो का नाही? काही लोक सत्कर्माने त्याच्यावरती हातावरती काहीतरी देतात, कोणी खायला देत असेल, कोणी 2 रुपये देत असेल, पण काही देतच नाही. काही लोक द्यायचंच नाही. अरे धडधाकड दिसता. दान केलेलं ह्या हाताला सुद्धा माहीत पडलं नाही पाहिजे. म्हणून दातृत्वाच्या बाबतीत अजूनही भूतलावरती कर्णाचं नाव आहे. याच्यानंतर भूतलावरती कोणी दातृत्ववान नाही. लक्षात राहू, कोणीच नाही. काही लोक बळ्याच उपमा देतात, काही उपयोग नाही. म्हणून ती आलवणी बुवा माझ्या जगन्नाथ असणाऱ्या महाराजांचं असणारं स्मरण करतात का बाबा ऋषिकेश पासून हरिद्वार पासून इथपर्यंत आलो रे, पण हा नाचका कुचका असणाऱ्या देहाने घात केलाय. एक ना एक दिवस हे घातच करणार आहे. कारण याला काय म्हटलेलं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो कळ सावधा. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. सुरकुत्या पडलेल्या आहेत, चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या आहेत. आपल्या आल्यात ना, असं करून बघा. याला किती सजवा. एक दिवस ज्या दर्पणामध्ये तुम्ही आम्ही हे तोंड पाहतो ना, तो आरसा तुम्हा आम्हाला बोलवतो, ये 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 बघ बघ. पण एक ठराविक कालानंतर तो आपणच त्या आरशाकडे जात नाही. नाहीतर रोज आहे ना, वृद्धावस्था प्राप्त झालेली. हे जगदीप जगन्नाथा, आता नाही वाटत तुझ्या दर्शनाला तुझं दर्शन होईल म्हणून. आणि एक सांगू का, अख्ख्या जगाने तुमचा असणारा त्याग करावा. अख्ख्या जगाने तुम्हाला मला नावं ठेवावी. घरच्यांनी तुमचा आमचा रागराग करावा. समाजाने रागराग करावा. समाजाने नावं ठेवावी. नातेवाईकांनी नावं ठेवावी. मुलांनी नावं ठेवावी. येणाऱ्या जाणाऱ्या मित्रमंडळींनी नावं ठेवावी. पण एक काम करा, कधी आपलं असणारं माझ्या कथेतून हे वाक्य घेऊन जा. कधी आत्महत्या करू नका. डोळे मिटून माझ्या स्वामींना आठवा. तो तुमच्या समोर कोणाच्या ना कोणाच्या रूपात. पुन्हा नाही रे बाबा, हा जन्म नाही रे, आणि हा मिळणार नाही जन्म. तसं अलवणी बो असणारं श्वासान गणित असणाऱ्या जगन्नाथपुरीचं स्वामी, माझ्या अवधूत चिंतना आता नाही वाटत तुझं दर्शन होईल म्हणून. झोपलेले शरीराची अशी अवस्था नाही का उठून असणार उभं राहावं असं. पण अंतकरणातून केलेली प्रार्थना, माझा जगाचा बाप, जी तुकोबराईंनी केली, जी माऊलींनी केली, जी माझ्या जनाबाईंनी केली, जी माझ्या मुक्ताईंनी केली, जी माझ्या राष्ट्रमाता जिजाऊंनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी केली, तीच प्रार्थना माझ्या अलवणी भावाने केली. माझा स्वामी समर्थ त्यांच्या समोर प्रकट झाला. श्री स्वामी समर्थ जय जय. श्री स्वामी समर्थ जय जय.
स्वामी. अरे 2 दिवस झाले त्यांचाच प्रसाद आपण खातोय, त्यासाठी तरी वाजवा ना टाळ्या. दयानंद शेठसाठी नाही, त्यांना बुद्धी दिली स्वामींनी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता मी धडक्या घेईन, दुसरा दिवस आहे. अजूनही तुम्हाला कोणतरी समजताय. हा, मी चेहरे पाहून सांगू शकतो. काही म्हणत असा कुठं महाराज असतो बोकडी काही. हे थोडं फवारायला लागल्यानंतर तुमचे चेहरे कसे हसरे होतात. काहींचे हसरेच नाही बघ. घरात तसं, दारातही तसं, देवळातही तसं. वर स्वामी म्हणणार माणूस म्हणून गेला, कधी हसला नाही. काही नाही, करीत राहिला. चौघांचा खांदा एक दिवस आहे. हे सगळं घेणार तुम्ही. एक लक्षात राहू द्या, माझ्या माता भगिनी. आता मी एक आव्हान करणार आहे, आणि माझं आव्हान कोण कोण स्वीकारणार आहे पहिलं सांगायच्या अगोदर बोटवर करावं. पहिलं तुम्ही सांगा. अरे मी काही तुमच्या प्रॉपर्टी लिहून नाही मागणार, पण मी एक सांगणार. इथं जेवढ्या माझ्या माता भगिनी आल्यात ना, तुमच्या पदरचं मागत नाही मी. मला ना त्यांनी सुद्धा मागायला सांगितलं. पण 2 दिवस झाले तुम्ही इथे. तुमच्याकडे काही मागत नाही. तुमच्या भावांनी तुम्हाला नवरात्रीपासून हप्ते बऱ्याच जणांना दिलेले. फक्त आणि फक्त आपल्या पोथीतले 2 मणी सोन्याचे जरी माझ्या स्वामीच्या कळसाला गेले ना, 2 मणी, फक्त 2 मणी. काय किंमत असेल त्याची? 2-2.5 हजार. मी विठ्ठल मंदिर या ठिकाणी तुकोबरायांचं कीर्तन झालं. तळेगाव या ठिकाणी तुकोबराया जायचे विठ्ठल मंदिरात. त्या ठिकाणी त्या मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी आपल्या पोथीतले 5-5 आणि 10-10 मणी समर्पित करणाऱ्या माता आहेत त्या ठिकाणी. लक्षात राहू द्या. नाहीतरी आता लक्षात राहू द्या, हे घेऊन कोण जाणार आहे? आता मी समजा मेलोच, नाही मरणार लवकर, मेलोच. रडणारे कोण? माझी बायको येईन रडत. हे जर अंगठी काढायची राहिली तर ती काय म्हणा, वर बोट दाखवू कीर्तन कथान प्रवचन करीत होते. 4-5 जण मंडळी बांध जाणार असतात ना खेडकर बाबा. हा, ती म्हणतील अंगठी राहिली काढायची, अंगठी. तो म्हणून निघत नाही. तो म्हणून आरती नाही का तुझ्याकडे? अर्धी तोडून त्याचा तुकडा खिशात घालेन अशी असणारी कलियुगातली स्वार्थी आणि बरबटलेल्या जगतामध्ये फक्त माझा स्वामी तारू शकतो. अरे षडपंजरी विश्वासारखा कार्यासारखा पडलेल्या अवलनी महाराज, अलवनी महाराज. तापाने असणारा जोर उमटलेला आहे, पण माझे स्वामी प्रागट्यकरण झाल्यानंतर चरण स्पर्श झाला आणि 4घे जण ठणठणीत बरे होऊन असे उठा बरं कसे नाचायला लागले. मी तुम्हाला सांगतो, उठा. बोलायचं नाही, सगळ्यांनी उठायचं. एवढा आनंद झाला का त्यांना भक्ताचा आणि भक्तीचा सुद्धा विसर पडला आणि माझ्या स्वामी समर्थांचा जय जय काय करायचं एवढा असणार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
जा सकाळी योगाची क्लास घेऊ आपण 5 दिवस नाही काय कसं वाटतं 5 दिवस जायचं नाही घरी काकडा इथंच पारायण करायचं असं करा जरा हे डॉक्टर अनंत कोटी बरं वाटायला लागलं ना आता पात्राची वेळेस लावायची मला उद्या सकाळी डॉक्टरकडे जाऊन डोळे चेक करायला अलवणी व आनंदामध्ये नाचायला लागले शिष्य नाचायला लागले स्वामी माझे रागीत होते एखादा शिष्य सहज जवळ आला काय आला त्यागला का तुझ्या तुझी भक्ती कशी तुझ्याकडनं भरपूर काही करून घ्यायचे आलवण्या असंच बोलायचे ना स्वामी हे आलवण्या आणि खात खात आयुष्य करायला तुला बरं जाऊ देईन मी आलवण्या इकडे महाराजांच्या असणाऱ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले जोराने फडफडलेलं अंग होत तिन्ही सेवक होते 9 दिवस अन्नाचा कण पोटामध्ये नव्हता आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये जा कुठल्याही मंदिरामध्ये जा देवाला पान लागत नाही फूल लागत नाही नारळ लागत नाही त्याला लागतो तो तुमच्या अंतकरणातला असणारा भोळा भाबडा भाव तो जर तुमच्यामध्ये नसेल ना पैशाने देव विकत घेता येत नाही रे बाबा पैसे देऊन देव जर आला असता तर टाटा बिर्लांनी स्वामी समर्थाचं मंदिर रांजणगावामध्ये होऊनच दिलं ते म्हटले असते 50 खोके देतो इथंच बस मधून कोणी उठायचं नाही आता आणि मी कालही सांगितलं फक्त आयोजक मंडळी जातील मागं पुढे काय असेल भास आता त्यागलो ज्याच्यासाठी रात्रंदिवस मी धावा करायचो नामस्मरण करायचो साक्षात परब्रह्म अवधूत चिंतन नरसिंह श्री स्वामी समर्थ आपण माझ्या समोर पागट्टीकरण केलं माझं धन्य जीवन खूप सुख्य झालं म्हणून श्री संतांची माथा चरणावरी माझ्या अलवणी बा स्वामी समर्थांच्या नामामध्ये असणारे गडबडा लोळायला लागले ओट आलवण्या ओट 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 आलवण्या रागात जरी कृपा दृष्टी झाली तरी समजायचं दयेने माझ्याकडे पाहिजे तुम्हाला वाटतं ना बसलेल्यांपैकी स्वामींनी आपल्या घरी यावं वाटतं का मुलगीचा हलवा ना यावं का नाही हे आई वाटतं का नाही यावं आज घरी येऊन आपल्याकडे जेवाय मागावं आई खायला दे ना ही लीला आगाध आहे माझ्या गुरु महर्षी वामनाने रचित असणाऱ्या गुरु लीला अमृतामध्ये अनेक कथा आहेत सगळ्या नाही सांगू शकत तुम्हाला माझ्या स्वामीचे 500 दिवस तरी त्याचं असणारं जीवन चरित्र गायला माझी असणारी वाचा अपुरी पडल एवढं सामर्थ्य त्याच्या नामामध्ये अलवण्या आता हे धर्म कार्य करायचं पहा म्हणून अलवणी जगन्नाथपुरीला असणारा स्वामींचा असणारा
स्वामी फक्त महाराष्ट्रापुरतं आणि सोलापूरपुरतं आणि अक्कलकोटपुरतं मर्यादित नाही. कोणाच्या डोक्यामध्ये असेल तर काढून टाका. कर्दळी वनात प्रागट्यकरण झाल्यानंतर जेवढी तीर्थक्षेत्र आहेत माझ्या असणाऱ्या भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतू परमभाग्याची संपत्ती. या ठिकाणी असणाऱ्या गर्दीमध्ये लोक यायची, त्यांना पाहिलं 8 दिवस जेवले नाही म्हणून त्या ठिकाणी असणारं कृत्रिम तो काय करू शकत नाही. तो तारू शकणारा तोय, मारू शकणारा तोय, निर्माण करणारा तोय, तुम्हाला मला मनुष्याच्या जन्माला घालणारा तोय, योग्य त्या असणाऱ्या वेगवेगळ्या योनीमध्ये प्रत्येकाला जन्माला घालणारा तोय, 4 युग निर्माण करणारा तोय, तुम्हाला आम्हाला श्वास देणारा तोय, फक्त आणि फक्त माझा स्वामी आणि माझा स्वामी. भूक लागली का आलावण्या? भूक लागली? तुम्हाला भूका लागल्या? भूका लागल्या नाही तर हा म्हणा, नाही लागली तर 12 वाजेपर्यंत चालून जायचं. आलावण्या अरे थांब म्हणून 4 असणारे ताट पंचपक्वानाची अशी समोर आलेली आणि हे जाणारे येणारे नारळ फोडीत होते ना, ते सगळं ते पाहत होते. तरी त्यातले काही पाखंडी सगळे स्वामी भक्त होऊ शकत नाही. अरे ह्या बोला भानामध्ये येत असल, याला बंगाली विद्या येत असल. आता मी जर चमत्कार करायला लागलो तर उद्या ह्या गादीवरून मला उठून जाईल. महाराज नुसतं एखाद्याने पाहिलं का बाबांनी नुसता हात पाहिला तरी सुख प्राप्त होतं. हा असणारा ढोंगी आणि पाखंडी आहे. अरे पण त्यांना काय माहितीये, पाखंड्यांचं खंडन करण्यासाठीच माझे स्वामी आले. आलावून पोटभर जेवला, पोटभर खा 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 खा. माझी गुरु माऊली अशी खाऊ घालते बरं का. ही गुरु माऊली आणि जोपर्यंत ज्यांना साक्षात्कार झाला ना आयुष्यभर माझे स्वामी त्यांना काही कमी पडू देत नाही. त्यातले आपल्या असणारा थंड परिवार आहे, लक्षात राहू. किती लागू द्या बघा ना, बसल्या ठिकाणी माझे स्वामी पाणी देतात तुम्हाला. कोणाच्या ना कोणाच्या कोरड पडली घशाला, पाणी घ्या, पाणी घ्या, घ्या पाणी, घ्या पाणी घ्या. तसं आलवण्याला म्हणायचं खा खा, पंचपक्वान खा आलवण्या. सगळ्यांना जीव घातलं आणि त्याच ठिकाणी सगळे लोक. पण जेव्हा कळलं अरे जोराने फणफणलेले होते, यांच्या शरीरामध्ये प्राण सुद्धा नव्हते पण हे उठून नाचतात, या अर्थी हे साक्षात्कार हे दुसरे तिसरे कोणी नसून युग पुरुष ब्रह्मांड नायक स्वामीच म्हणून सगळ्यांनी चरणावर. यांच्या मुखातून असणारी वाणी अभद्र येत होती, ती सुद्धा गडबडा लोळायला लागलेली. स्वामीजी स्वामीजी माफ करा, माफ करा म्हणून असणारे लोटांगण घेऊ लागले. जीवनामध्ये एक लक्षात राहू द्या, आठवा त्याला. तिथं एक अंध मनुष्य होता, चटपटत चाललेला होता. मी एक सांगू तुम्हाला, एखाद्याला अंध व्यक्तीला दिसत नसेल आणि तो रस्ता क्रॉस करत असेल, असा चाचपडत असेल तर समजायचं तो स्वामीला आठवतो. आणि तुम्ही नजरेने पाहत असाल तर तुम्हाला समजायचं का मला स्वामीने आज्ञा दिली का त्याला रस्ता पलीकडे पार करून द्यायचा. स्वामी सुख दिल्याखेरीज राहणार. म्हणून तो अंध व्यक्ती, आंधळ्या पांगळ्यांचा माझा स्वामी एकी दाता आणि प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणार. असा चाचपडत आला. समर्था हे माझ्या स्वामी आई कुठे तू ग? एखादं लेकरू चुकल्यानंतर आईला जेवढा असणारा दुःख होतं तेच दुःख एखादा असणारा लेकरू हाका मारत असतं तर त्या आईला सुद्धा होतं. या आई माझी स्वामी आई एवढ्या गर्दीतनं वाट काढत काढत स्वामी ज्या ठिकाणी उभे होते ना त्यांच्या गळ्यातला हार
त्या अंध व्यक्तीच्या असणाऱ्या डोक्यावरनं पडून ती फुलं घसरण करून पहा म्हणजे दाखवतो तुम्हाला. स्वामी उभे आणि अंध व्यक्ती चाचपडत चालला. सहज हार असा तुटला आणि दोन्ही असणारे हाराचे बाजूचे तोंड दोन्हीकडचे टोक त्याच्या डोळ्यावर स्पर्श करत खाली गेले. तो अनाथाचा मायबाप आहे. अरे जसं स्वामीच्या गळ्यातला असणाऱ्या फुलांनी त्याच्या डोळ्यावरती स्पर्श केला तशी दृष्ट प्राप्त झाली आणि आनंदाने श्री स्वामी समर्थ महाराज जिकडं तिकडं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी